पुणे मनपानं पाऊस आणि पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपत्ती कक्ष उभारलाय खरा, पण त्याच कंट्रोल रूमचा रियालिटी चेक करण्यासाठी आम्ही गेलो असता आम्हाला तिकडे शुद्ध सावळा गोंधळ आढळून आलेला आहे. कारण विशेष म्हणजे साधे मुठा नदीचं पूरस्थिती दर्शवणारे कॅमेऱ्याचे दृश्य सुद्धा तिकडच्या स्क्रीनवर दिसत नाहीये. पुणे कंट्रोल रूमचा रियालिटी चेक 24 तास न केलेला आहे. पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठीचा हा कंट्रोल रूम आहे, मात्र याच कंट्रोल रूमच्या कॅमेऱ्यांमध्ये कुठंच पूर परिस्थिती आपल्याला दिसत नसल्याचं हे चित्र आहे. तर या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे, त्यांनीच हा रियालिटी चेक केला. पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने हा नियंत्रण कक्ष उभारलेला आहे. आपण बघू शकतो स्क्रीन आहे, पण हा नेमका किती सज्ज आहे याचा रियालिटी चेक करण्यासाठी आम्ही या कक्षात आलो असता आम्हाला विषय वास्तव असं दिसलं की यांचा कॅमेऱ्याचा कंट्रोलच यांच्याकडे नाही. तो एक CP ऑफिसला म्हणजे पोलीस कमिशनर ऑफिसला तिथून एक ऑपरेटर हे कॅमेऱ्याचं आउटपुट यांना देतो, मग हे दाखवतात. याच्यात खरं तर नदी पात्रातले कॅमेरे असणं, जिथं पाणी भरले ते दिसणं अपेक्षित आहे, पण ते कुठंच दिसत नाही. काय एवढा सावळा गोंधळ काय तुमच्या इथं? नाही, सावळा गोंधळ असं नाही आहे. त्याच्यामध्ये आपले पुणे महानगरपालिकेचे काही कॅमेरे आहेत बरोबर, त्याचा आणि CP ऑफिसने जे लावलेले आहे त्याचा ॲक्सेस आपण CP ऑफिसकडून घेत असतो. आणि जिथं आपल्याकडे ज्या काही तक्रारी येत असतात त्या तक्रारीचं आपण तत्परतेने त्या वॉर्ड ऑफिसला पाठवून त्याचं आपण. पण आता इथं किमान 4च कॅमेरे दिसत आहेत, कसं कंट्रोल होणार? कळणार कसं तुम्हाला कुठं आलं, कुठं पाणी भरलं? हां, नाही 4 कॅमेरे असं नाही आहे, पण जसे आपण कॅमेरे मागू तसं आपल्याला ते देतात. मग का नाही आता जर सगळ्या राज्यभरात पाऊस सुरू आहे, कंट्रोल रूम तुम्ही चालवता, इकडं सगळे अधिकारी कोणीच नाही, असं कसं? नाही, वरिष्ठांना तुम्हाला वरिष्ठ थोडेच ऑपरेट करतात इथं. ऑपरेट तुम्ही करणं अपेक्षित आहे ना. हे बघा पावसाचं इथं फक्त किती आकडेवारी आहे. मेन तिथनं सगळे आज शहरात 700-800 कॅमेरे आहेत. जिथं पाणी भरलं ते कॅमेरे इथं स्क्रीनवर दिसणं अपेक्षित, जेणेकरून तुम्ही लगेच अलर्ट देऊन संबंधित यंत्रणेला सांगून रेस्क्यू ऑपरेशन राबवू शकतं. तसं कुठेही एकही कॅमेराच इथं दिसत नाही. जबाबदार कोणी आलं? हे बघा, आपल्याकडे जर तक्रार येते ना त्याचं आपण लगेच निराकरण करतो. असं नाही आहे की निराकरण होत नाही. आपला नियंत्रण जो कक्ष आहे तो पूर्णपणे 24/7 चालू आहे. आता आपण यांच्याकडे यांनी स्वतः कबूल केले की हो तांत्रिक बिघाड आहे, त्यामुळे सगळे कॅमेरे अशा पद्धतीने आपला आपत्ती निवारण कक्ष जर सज्ज असेल तर कल्पनाच न केलेली बरी. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, पुणे.